नमस्कार मंडळी, माझं नाव सारिका। शेंगदाण्याचे आणि गुळाचे लाडू परफेक्ट कसे बनवायचे ते चला तुम्हाला आज दाखवते। लाडूसाठी 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत आणि ना इकडे 1 वाटीला थोडासा कमी गूळ घेतला आहे आणि 2 चमचे तूप घेतला आहे। शेंगदाणे ना तव्यावर भाजून छान त्याचं साल काढून घेतला आहे। लाडूमध्ये तूप छान लागतं, त्यामुळे ना थोडंसं तूप 2 चमचे टाकून घेतला आहे। तुम्हाला टाकायचं असलं टाका, नाहीतर स्किप पण करू शकता तूप। कढईमध्ये ना 2 चमचे तूप टाकून घेतला आहे। तूप ना छान असं गरम झालं ना, त्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा। गूळ टाकताना गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची, जास्त वाढवायची नाही, नसता गूळ ना जळून जातो। त्यामुळे ना गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आणि आपण इथं गूळ टाकून घेऊन ना छान असं गुळाच्या गुठळ्या काढून घेऊ। पूर्ण गुठळ्या फोडून घ्यायच्या आणि ना आपल्या इकडं गुळाला फेस येत आहे। फेस आला ना समजून जायचं की आपली चाचणी तयार होत आहे। लाडूसाठी चाचणी ना जास्त घट्ट नाही करायची, फक्त गोळी होईपर्यंत चाचणी करून घ्यायची। चाचणीला ना कंटिन्यू हलवत राहायचं, नाहीतर ना खाली कढईला चिटकू शकतो गूळ। गुळाची चाचणी लाडूसाठी तयार झाली का बघण्यासाठी ना थोडंसं वाटीत थंड पाणी घेतलं आहे। पाण्यामध्ये ना थोडंसं असा गूळ टाकून घ्यायचा आणि आपली गोळी जर तयार झाली ना समजून जायचं की आपली चाचणी परफेक्ट तयार झाली आहे। आणि ना माझी इथं चाचणी थोडीशी कमी आहे, त्यामुळे थोडा वेळ अजून लागेल ते चाचणी बनायला। 1-2 मिनटं छान ढवळून घेऊन त्यामध्ये ना चाचणी तयार झाली आहे आणि त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेते, कारण ही प्रोसेस ना पटपट करून घ्यायची, कारण थंड झाले ना नंतर लाडू वळत नाही। शेंगदाण्याचे आणि गुळाचे लाडू मुलांसाठी ना पौष्टिक आहेत। तुम्ही मुलांना करून पण असे ठेवू शकता, 15 दिवस काही खराब होत नाहीत लाडू। हे लाडू उपासाला पण चालतील, तशी पण आता आषाढी एकादशी येत आहे, तुम्ही उपासाला पण करून ठेवू शकता। उपासाला ना एक जरी लाडू खाऊन गिलासभर पाणी प्यायलं ना तरी सुद्धा आरामात पोट भरून जातं आपलं। चला इकडे ना लाडू वळून घेते, कारण लाडू ना गरम गरम आहेत तेव्हाच वळून घ्यायचे, थंड झालं ना लाडू वळत नाही। थोडंसं हाताला थंड पाणी लावून छान असे लाडू बनवून घ्यायचे। चला मी पूर्ण लाडू बनवून घेते। आपलं मिश्रण जरी थंड झालं ना तरी सुद्धा तुम्ही गॅसवर कढई ठेवून छान त्याला परत गरम केलं ना परत छान असे लाडू तयार होतात। चला इकडे लाडू पूर्ण तयार करून घेते। कसे लाडू झाले ते ना कमेंटमध्ये नक्की सांगा मला। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा। कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला। एक वाटी शेंगदाण्यामध्ये 8, 9, 10 लाडू सहज तयार होतात आणि इकडे बघा लाडू तयारच आहेत आपले। तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते। आपले लाडू किती खुसखुशीत झाले आहेत, कडक पण नाही झाले, छान असे लाडू तयार आहेत। चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।